क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. जगातील इराण, इस्रायल आणि अमेरिका या देशांमध्ये बऱ्याच दिवसांपासून युद्ध सुरू आहे आणि त्या युद्धाचा भारतात देखील परिणाम दिसू लागला आहे. त्यामध्ये इंधन तसेच कांदा निर्यात यावर परिणाम दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यात सध्या उन्हाळ कांदा काही ठिकाणी मार्केटमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे, परंतु निर्यात होत नसल्याने शेतकऱ्यांना परवडेल असा दर मिळत नाही. याबाबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना अध्यक्ष भारत दिघोळे. नमस्कार दिघोळे साहेब, महाराष्ट्र क्रांती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. दिघोळे सर, सध्या इराण आणि इस्रायल या देशांमध्ये गेल्या बऱ्याच दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाचा महाराष्ट्रातील खास करून नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांवर काय परिणाम होईल, काय वाटतं? जेव्हा देशामध्ये आपला कांदा उत्पादित झालेला असतो तर देशांतर्गत कांद्याची जी काही गरज असते ती गरज भागून अतिरिक्त कांदा जितका जास्तीत जास्त विदेशांमध्ये निर्यात होतो, साहजिकच त्याच्यामध्ये कांदा निर्यात झाल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याला हातभार लागतो. आता आपण जर बघाल तर 2025 वर्षामध्ये आधीचा कांदा असेल पावसाळी, नंतर साठवणूक केलेला कांदा असेल, संपूर्ण वर्षभर केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना कांद्याला बाजारभाव मिळाले नाही. जे बाजारभाव मिळाले ते 700-800 रुपये क्विंटल होते आणि उत्पादन खर्च 2500-2200 रुपये क्विंटल पर्यंत आहे. असं असताना आता जो काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्या माध्यमातून जो कांद्याचा आता कुठेतरी दरवाढीला थोडी संधी दिसत होती, तर त्यालाही थोडा ब्रेक लागला गेला. परंतु वातावरण युद्धाचं असेल किंवा नसेल, सातत्याने वर्षभर आपल्या देशाची गरज भागून इतर देशांमध्ये कांदा निर्यात होईल इतका कांदा जर देशातले राज्यातले शेतकरी उत्पादित करत असेल तर आपल्या सरकारने कांद्यावरती वेगवेगळे निर्बंध घालण्यापेक्षा कांद्याच्या शेतकऱ्यांना किमान 3,000 रुपये 2,500 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळेल असं धोरण निर्माण करणं गरजेचं आहे. आता जो तुमचा प्रश्न आहे की युद्धाच्या याच्यामुळे नेमके काय परिणाम होणार आहे किंवा काय परिणाम झाले आहे, तर साहजिकच दर वाढ होण्यास जे काही वातावरण चांगलं व्हायला लागलं होतं त्याला कुठेतरी ब्रेक लागला आणि याच्या माध्यमातून 2 प्रकारचे कामं होत आहे की कुठेतरी अफवा पसरवल्या जात आहे, कुठेतरी याच्या आडून शेतकऱ्यांची अधिकची लूट केली जाते. याही गोष्टी थांबल्या पाहिजे. सरकारने कांदा ह्या अशाही परिस्थितीमध्ये जर काही देशांमध्ये जसं आखाती देश दुबई इकडे तो कांदा जर निर्यात होत नसेल किंवा निर्यातीला अडथळे येत असतील तर इतर जे देश आहे जसं श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, अन्य काही देश आहे, अशा ठिकाणी केंद्र सरकारने केंद्रीय पातळीवरती आणि त्या देशांशी चर्चा करून बोलणी करून शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगले दर मिळावेत, जास्तीत जास्त निर्यात व्हावी म्हणून जे प्रयत्न करायला